विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कुशल क्षीरसागर आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, हे जे टॉपिक दिसतंय हा टॉपिक तुमच्या ओळखीचाच आहे का? कारण की मी तुम्हाला हे टॉपिक शिकवलेलाच आहे। काय आहे हा? युनिट क्रमांक 24 म्हणजे विजेची ओळख, बरोबर आहे। मग आता हा टॉपिक तर आपण पूर्ण शिकलो, तर आज आपण काय करणार आहोत? आता याच्या पुढे आपण जेवढे पण टॉपिक शिकलो तर त्या टॉपिक मध्ये जर समजा तसं तर कोणाला काही अडचण येणार नाही, बट समजा कोणाला काही अडचण आली तर काय करायचं? मग अशा वेळेस काय करायचं मित्रांनो? क्विक रिकॅप किंवा त्याला आपण सीबीएसईच्या भाषेमध्ये म्हणतो समरी ऑफ द टॉपिक। तर समरी म्हणजे काय? त्याची पूर्णपणे सारांश काय? तर त्या धड्याचा सारांश मी तुम्हाला आता शिकवणार आहे। म्हणजे जेणेकरून काय की तुमचा कोणता समजा डाऊट तर तसा नसेलच, बट समजा डाऊट असेल तर तो क्विक रिकॅप मध्ये आपला क्लिअर होऊन जाईल। ओके, चला तर मग आता आपण या टॉपिकची समरी चालू करू। कळाला? सारांश। मित्रांनो, सगळ्यात पहिला पॉइंट जे शिकलो आपण विजेची ओळख, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला की विद्युत ऊर्जा म्हणजे काय? सध्याच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा भाग। मग याच्यामध्येच काय असते की आपली जी विद्युत ऊर्जा आहे ते दोन स्वरूपामध्ये, एक जे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी शिकलो होतो त्याला आपण मराठीमध्ये स्थिर विद्युत म्हणतो, आणि दुसरी म्हणजे डायनॅमिक, स्टॅटिक आणि डायनॅमिक, ज्याला आपण प्रवाही विद्युत म्हणतो। आता स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी मध्ये काय शिकवलं तुम्ही तुम्हाला की स्टॅटिक म्हणजे काय? ज्याला आपण स्थिर विद्युत म्हणतो, म्हणजे ही जी वीज असते ती प्रवाही नसते आणि त्यालाच आपण काय म्हणतो? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे। म्हणजेच काय मित्रांनो की जी विद्युत दोन अणूच्या घर्षणाने, परावर्तनाने किंवा स्पर्शाने तयार होते त्याला आपण काय म्हणतो? स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी। मग या ठिकाणी मी तुम्हाला वेगवेगळे उदाहरण शिकवले होते। हा कंगवा, ते कागद, तेल, आठवते ना सगळं? आकर्षित झाल्याचे, कागदाचे तुकडे आकर्षित झाल्याचे, बरोबर। आता डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी मध्ये काय शिकवलं होतं तुम्हाला? त्याच्या मराठीमध्ये काय सांगितलं होतं? प्रवाही विद्युत। म्हणजे जी वीज आहे ती प्रवाही असते त्याला म्हणायचं डायनॅमिक इलेक्ट्रिसिटी। पदार्थाची संरचनामध्ये काय सांगितलं होतं की एखादा आपल्याला वीज समजून घ्यायचा असेल तर पदार्थाची संरचना खूप आवश्यक आहे। जसे की त्याच्यामध्ये अणू असतील, रेणू असतील, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, हे सगळ्या गोष्टी, बरोबर। आता पदार्थामध्ये काय सांगितलं होतं की ज्या पदार्थाला ज्याचे स्वतःचे वजन असते आणि तो त्याची जागा व्यापतो त्याला काय म्हणायचं? पदार्थ। याच्या तीन अवस्था, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस, घनरूप, द्रवरूप आणि वायुरूप। याचे उदाहरण काय शिकवले होते? लोखंड, ऑक्सिजन, पाणी। मूलद्रव्यामध्ये काय सांगितलं होतं की ज्या पदार्थाचे आपल्याला रासायनिक प्रक्रियेने साध्या पदार्थामध्ये अपघटन करता येत नाही त्याला म्हणायचं मूलद्रव्य। याच्यामध्ये काय सांगितलं होतं? तांबे, चांदी, सोने, हे सगळं सांगितलं होतं, बरोबर आहे। संयुगामध्ये काय सांगितलं होतं की दोन किंवा दोन पेक्षा अधिक मूलद्रव्याचा एक विशिष्ट प्रमाण त्याच्यातील रासायनिक मिश्रणाने तयार झालेल्या पदार्थाला काय म्हणतो आपण? संयुगे। याचं उदाहरण म्हणजे काय शिकवलं होतं? H2O। मिश्रणामध्ये काय सांगितलं होतं? दोन किंवा दोन पेक्षा अधिक पदार्थ हे रासायनिक प्रक्रिया न करता कोणत्याही प्रमाणामध्ये एकत्र मिसळले जातात तर त्यालाच आपण काय म्हणतो? मिश्रण। उदाहरण काय सांगितलं होतं? समुद्रातलं पाणी। आठवलं? रेणू, रेणूमध्ये काय सांगितलं होतं? संयुगाचे किंवा मूलद्रव्याचे सगळे गुणधर्म जे असतात किंवा स्वतंत्र अस्तित्व जे असते तर त्याच्या लहानातल्या लहान कणाला काय म्हणायचं? रेणू। त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणायचं मॉलिक्यूल। खडू घ्या, लोखंड घ्या, चांदी घ्या, सोने घ्या, यांच्यातला सगळ्यात लहान कण। अणूमध्ये काय सांगितलं होतं? मूलद्रव्याचे जे सूक्ष्म कण आहे त्याला म्हणायचं अणू किंवा ॲटम। म्हणजेच काय? अनेक अणूपासून एक रेणू तयार होतो, बरोबर आहे। हायड्रोजन, ऑक्सिजन यांचा रेणू काय? त्यांच्या मूलद्रव्याच्या दोन अणूंनी बनलेला। आता अणूची संरचनामध्ये काय सांगितलं होतं की जे त्याचा मधला पार्ट आहे त्याला म्हणायचं न्यूक्लियस, आणि त्या न्यूक्लियस मध्ये काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन। आणि अणूचे जे विभाजन केले आहे त्यामध्ये प्रामुख्याने काय? एक म्हणजे तुमचं केंद्रक न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स। प्रोटॉन काय असतो? दॅट कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, धनप्रभारित मूलकण। याचे वस्तुमान किती सांगितलं होतं? त्याच्या इलेक्ट्रॉनच्या वस्तुमानाच्या 1840 पट, 1840 एवढे अधिक असते, आणि अणूच्या केंद्रभागी काय असतो? तो स्थिर असतो। आणि हेच विद्युत ऊर्जेच्या वहनामध्ये किंवा हस्तांतरामध्ये याचा सहभाग नसतो। आठवलं? आणि याच्यामध्ये काय? हे जे प्रोटॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स पेक्षा 3 पटीने छोटे असतात। न्यूट्रॉन मध्ये काय सांगितलं होतं? न्यूट्रॉन डज नॉट कॅरीज एनी चार्ज, म्हणजे तो एक स्वतंत्र घटक आहे आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारचा विद्युत भार नाही। विद्युत दृष्ट्या तो काय? न्यूट्रल म्हणजेच उदासीन, आणि तो त्या न्यूक्लियस मध्ये कोणासोबत असतो? प्रोटॉन सोबत। इलेक्ट्रॉन मध्ये काय सांगितलं होतं? हा एक ऋण प्रभारित मूलकण, आणि याचे जे वस्तुमान आहे ते प्रोटॉनच्या तुलनेमध्ये थोडेसे कमी, म्हणून हे वजनाने कसे असतात? हलके असतात। याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं? हे अणुकेंद्रकाभोवती विशिष्ट कक्षेमधून काय करतात मित्रांनो? भ्रमण करीत असतात। त्यालाच मी काय सांगितलं होतं? ऑर्बिट। आणि त्या कक्षेला ऑर्बिट म्हणायचं। आणि इलेक्ट्रॉनचा जो डायमीटर आहे, व्यास, तो काय सांगितला होता? प्रोटॉन पेक्षा 3 पट अधिक। आणि जे आपले ॲटम आहे त्या ॲटम मधील इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स यांची संख्या सारखीच असते।
एनर्जी सेल, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ऊर्जा कक्षा. याच्यामध्ये काय सांगितलं होतं, जेवढे पण आपल्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत ते अणू काय ते केंद्रकाभोवती अनेक ऑर्बिट सामावलेले असतात आणि प्रत्येक आवरणामध्ये हे इलेक्ट्रॉन्स एक ठराविक मार्गाने फिरतात. त्यालाच आपण ओळखण्यासाठी त्याला आपण काय करतो, क्रमांक देतो किंवा अक्षर देतो. याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी, के, त्याच्या अणुकेंद्रकाच्या जवळचं नाव के होतं, बरोबर. की त्यापुढे केच्या नंतर एल, एम, एन, ओ. याच्यामध्येच काय प्रत्येक कक्षेमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन सामावून घेणार. पहिल्या सेलमध्ये 2, दुसऱ्या सेलमध्ये 8, तिसऱ्या सेलमध्ये 18, याप्रमाणे त्याची संख्या. आता याच्यामध्ये काय सांगितलं होतं, के मध्ये समजा पहिल्या कक्षेमध्ये 2, एल मध्ये दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18, चौथ्या कक्षेमध्ये म्हणजे एन कक्षेमध्ये काय सांगितलं होतं 32, ओ कक्षेमध्ये किती सांगितलं होतं पाचवी कक्षा 50, पी कक्षेमध्ये किती 72, क्यू कक्षेमध्ये सातव्या कक्षेमध्ये किती 98. आठवलं. कॉपरचं काय सांगितलं होतं, त्याचा अनुक्रमांक किती शिकवला होता 29, आणि त्याच्यामध्येच काय असतात पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 आणि चौथ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन, असे प्रमाणे 29. अल्युमिनियमचा अनुक्रमांक किती सांगितला होता 13, त्याच्या प्रत्येक कक्षेमध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 3, याप्रमाणे 13. आठवलं. कंडक्टर मध्ये काय सांगितलं होतं की ज्या पदार्थातून मुक्त इलेक्ट्रॉन भ्रमण करीत असतात असे पदार्थच विद्युत कंडक्टर कॅटेगरीमध्ये वर्गात मोडतात. सर्वसाधारणपणे चांगल्या कंडक्टरच्या शेवटच्या कक्षामध्ये किती सांगितले होते, 1, 2 किंवा 3 असे मुक्त इलेक्ट्रॉन्स. आणि हे सगळे कसे असतात, हे जे सगळे कंडक्टर म्हणजे सर्व धातू विजेचे उत्तम कंडक्टर, तांबे असेल, अल्युमिनियम असेल, झिंक असेल, लीड असेल, टीन चांदी असेल, सोने असेल, काही घ्या. इन्सुलेटर म्हणजे काय, ज्याच्यामधून करंट पास होत नाही तो एलिमेंट. ज्या पदार्थाच्या ऍटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये फ्री इलेक्ट्रॉन नसतात अशा पदार्थाचे काय होत असते, त्याच्यामधून इलेक्ट्रॉनचे काय वहनच होत नाही, म्हणजे त्याच्यामधून करंट फ्लो होत नाही आणि पर्यायाने याच पदार्थामधून करंट वाहत नाही. ते सगळे पदार्थ याच कॅटेगरीमध्ये म्हणजे इन्सुलेटर वर्गामध्ये मोडतात. याच्यामध्ये काय सांगितलं होतं, शेवटच्या कक्षेमध्ये किती अणूच्या 5, 6, 7 इलेक्ट्रॉन्स, आणि त्यालाच आपण इन्सुलेटर म्हणतो. इन्सुलेटरचे प्रकार कोणते, हवा घ्या, काच घ्या, रबर घ्या, पेपर घ्या, प्लास्टिक घ्या, पोर्सिलेन घ्या, पीव्हीसी घ्या, फायबर घ्या, मायका घ्या, हे सगळे प्रकार. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्सच्या विभागणीमध्ये काय शिकलो होतो आपण की कोणत्याही पदार्थाचे जे अणू आहे त्या अणूमधील जेव्हा वेगवेगळ्या कक्षा इलेक्ट्रॉनने किती भरलेल्या असतात त्यावर त्या पदार्थाचे रासायनिक आणि विद्युत गुणधर्म अवलंबून असतात, बरोबर आहे. आणि जेव्हा आपल्याला एखादा पदार्थ म्हणजे रासायनिक दृष्ट्या जेव्हा उदासीन असतो तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, उदासीन मूलद्रव्य म्हणतो. याचा अर्थ काय झाला की ज्या अणूमधील इलेक्ट्रॉनिक कक्षा पूर्णपणे भरलेली आहे म्हणजे तो रासायनिक दृष्ट्या उदासीन झाला. मग हे सर्व उदासीन मूलद्रव्य हे वायूच असतात, बरोबर आहे. आणि तेच मी काय सांगितलं होतं की दुसऱ्या मूलद्रव्यासोबत ते रासायनिक दृष्ट्या एकत्र येऊ शकत नाही. सेमीकंडक्टर मध्ये काय शिकलो होतो, जे पदार्थ ठराविक परिस्थितीमध्ये करंट वाहण्यासाठी कमीत कमी रेजिस्टन्स वाहतात किंवा करतात आणि अन्य परिस्थितीमध्ये काय सांगितलं होतं, करंट वाहण्यासाठी अति उच्च विरोध करतात. तसेच मित्रांनो, ज्या पदार्थामध्ये कंडक्टर आणि इन्सुलेटरचे काही गुणधर्म असतात अशा सर्व कॅटेगरीज कुठं मोडतात, सेमीकंडक्टर. हे सगळे सिलिकॉन, जर्मेनियम, एक विशेष प्रक्रिया केलेले सेमीकंडक्टर जसे की डायोड आहे, ट्रान्झिस्टर आहे, इंटिग्रेटेड सर्किट त्याला आपण आयसी बोलतो ते आहे, हे सगळं बरोबर. यांना आपण काय म्हणतो, या प्रत्येक सेमीकंडक्टरच्या ऍटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन सांगितले होते, 4, आणि यांनाच काय म्हणायचं, सेमीकंडक्टर. इलेक्ट्रिक सर्किट, याच्यामध्ये काय सांगितलं होतं की साधे इलेक्ट्रिक मंडळ असे असते की त्यातून करंट हे काय त्या माध्यमाकडून लोडकडे वाहतो आणि पुन्हा त्याच माध्यमाकडे येत असते आणि आपला मार्ग हा पूर्ण करतो, त्यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक करंट काय म्हणजे की द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे याच्यामध्ये काय एक रेजिस्टन्स, एक लॅम्प दाखवला होता आणि एक ऊर्जा स्त्रोत, म्हणजे याच्यामध्ये काय बॅटरीचा वापर केला होता. मग सर्किट जेव्हा स्विच ऑन चालू म्हणजे चालू स्थितीमध्ये आहे तेव्हा आपण काय सांगितलं होतं, लॅम्प विल ग्लो, म्हणजे लॅम्प प्रज्वलित होतो. कारण काय की पॉझिटिव्ह टर्मिनल कडून लॅम्पच्या माध्यमातून पुन्हा बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट, बरोबर आहे. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज, हे शिकलो होतो आपण. आणि चालू असणारा करंट काय असतो, याच्यामध्ये शेवटी मी कन्क्लुजन काय सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन्स वहनाच्या विरुद्ध दिशेमध्ये असतात आणि त्यालाच आपण काय म्हणलं होतं, कन्व्हेन्शनल करंट. अँपियर, हे अँपियर मध्ये काय सांगितलं होतं, इलेक्ट्रिक करंट मोजण्याचं एकक किंवा युनिट, त्याचं कॅपिटल आय, करंटचं कॅपिटल आय आणि अँपियरचं कॅपिटल ए. याच्यामध्ये काय काय टर्म सांगितलं तर मिली, मायक्रो, नॅनो, पिको. मिली म्हणजे 10⁻³ मायक्रो म्हणजे 10⁻⁶,
मिली मायक्रो नॅनो 10⁻⁹ आणि पिको 10⁻12 आणि कॅपिटल के, कॅपिटल एम, कॅपिटल जी म्हणजे 10च्या डोक्यावर 3रा घात, 6वा घात आणि 9वा घात. आठवतंय ना सगळं? एम्पियर व्याख्यामध्ये काय सांगितलं होतं की जर समजा एखाद्या कंडक्टर मधून एका सेकंदामध्ये किती सांगितलं होतं 6.24 गुणिले 10चा 8वा घात एवढे इलेक्ट्रॉन्स वाहत असतील तर त्याला आपण काय म्हणतो 1 एम्पियर करंट. आणि 1 ओहम रेझिस्टन्स मधून 1 व्होल्ट दाबाने जोच करंट वाहतो त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो 1 एम्पियर करंट. अॅमीटर मध्ये काय सांगितलं होतं, हा आपल्या काय अॅमीटरच्या साहाय्याने आपण काय करतो लोड रेझिस्टन्स मधील करंट एम्पियर मध्ये मोजला जातो. आणि त्यासाठीच आपण अॅमीटर काय करतो मित्रांनो नेहमी लोड रेझिस्टन्सच्या सिरीज मध्ये जोडतो. याच्यामध्ये काय सांगितलं होतं मायक्रो, मिली, आता जे बोललो ते मिली, मायक्रो, नॅनो, पिको आणि किलो असेल तर किलो, मेगा, गिगा, कॅपिटल के, कॅपिटल एम, कॅपिटल जी म्हणजे 10च्या डोक्यावर 3रा घात, 6वा घात आणि 9वा घात. कळालं? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, द फोर्स विच टेंड्स टू प्रोड्यूस करंट इन द सर्किट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. म्हणजे काय सांगितलं होतं की याच्यामध्ये जे पण इलेक्ट्रॉनच्या वाहनासाठी आपण काय इलेक्ट्रॉनचे वाहन म्हणजे इलेक्ट्रिक करंट, तर त्यासाठी आपण काय केले एक एनर्जी सोर्स त्याची आवश्यकता असते. आणि हेच ह्या बॅटरीमध्ये जे आपण वापरले त्या बॅटरीमध्येच काय इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स या बॅटरीच्या दोन्ही टर्मिनल जे आहेत तर त्या दोन्ही टर्मिनल इलेक्ट्रॉनिकचा जो डिफरन्स आहे फरक त्यामुळेच काय होत असते मित्रांनो व्होल्टेज निर्माण होते. याचीच आपण सांकेतिक खूण म्हणजे कॅपिटल ई ने दाखवली. पोटेन्शियल डिफरन्स मध्ये काय शिकवलं होतं, डिफरन्स म्हणजे काय काहीतरी फरक. तर इलेक्ट्रिक सर्किट मधील दोन टोकामध्ये असलेल्या विद्युत व्होल्टेजच्या फरकाला पोटेन्शियल डिफरन्स असे आपण म्हणतो. याची सांकेतिक खूण म्हणजे ई आणि याचे एकक काय व्होल्ट. टर्मिनल व्होल्टेज इलेक्ट्रिक पुरवठा करणाऱ्या साधनाच्या दोन टर्मिनल मिळणाऱ्या विद्युत व्होल्टेजला जे दोन टर्मिनलवर मिळते त्याच विद्युत व्होल्टेजला टर्मिनल व्होल्टेज असे म्हणतो आपण. याची सांकेतिक खूण म्हणजे कॅपिटल व्ही आणि ही कशी असते ई पेक्षा लहान. व्होल्टेज ड्रॉप याच्यामध्ये काय सांगितलं होतं की जेव्हा आपण रेझिस्टन्स मधून इलेक्ट्रिक करंट वाहतो त्यावेळी त्या रेझिस्टन्स मधून काय असतो मित्रांनो वाहणारा करंट आणि रेझिस्टन्सची किंमत यांचाच गुणाकार एवढे त्याचा व्होल्टेज खर्च होत असते. त्या ड्रॉपला आपण काय म्हणतो व्होल्टेज ड्रॉप. म्हणजे मी इथं काय शिकवलं होतं व्हीडी इक्वल टू आय इंटू आर म्हणजेच ईएमएफ मायनस व्होल्टेज. व्होल्टची व्याख्या 1 ओहम रेझिस्टन्स मधून 1 एम्पियर करंट वाहण्यासाठी जो लागणारा इलेक्ट्रिकल प्रेशर आहे त्यालाच आपण काय म्हणतो 1 व्होल्ट. व्होल्टेजचे वर्गीकरण याच्यामध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला लो व्होल्टेज, मीडियम व्होल्टेज, हाय व्होल्टेज आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज. 250 व्होल्ट पर्यंत असते त्याला लो, 250 ते म्हणजे 251 ते 650 असेल तर मीडियम. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं 651 ते 33,000 व्होल्ट म्हणजे 33 केव्ही पर्यंत हाय व्होल्टेज आणि 33 केव्ही पेक्षा बियॉन्ड म्हणजे 33,000 व्होल्ट पेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणायचं एक्स्ट्रा हाय व्होल्टेज. व्होल्टमीटर मध्ये पण सेम. व्होल्टमीटर कशासाठी करतो आपण इलेक्ट्रिक व्होल्टेज मोजण्यासाठी आणि एक टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायचं दुसऱ्याला निगेटिव्ह टर्मिनल जोडायचं नेहमी पॅरलल मध्येच लावतो आपण. आणि कसं असते किलो, मेगा, गिगा म्हणजे 10⁻³ 10⁻⁶ 10⁻⁹ मिली, मायक्रो, नॅनो, पिको जे तुम्हाला आता सांगितलं तेच अॅमीटर मध्ये 10⁻³ -6 -12 -9. आठवलं? ओहम मध्ये काय दॅट इज द युनिट ऑफ रेझिस्टन्स. रेझिस्टन्सचं एकक काय आहे ओहम. याची सांकेतिक खूण ओहम आणि कॅपिटल आर म्हणजे रेझिस्टन्स. आता या ओहमची व्याख्या काय सांगितली होती की एखाद्या रेझिस्टन्स मधून 1 व्होल्ट प्रेशरने 1 एम्पियर करंट वाहत असेल तर त्या रेझिस्टन्सची किंमत किती असते 1 ओहम. हे बघा मेगा, किलो, मिली, मायक्रो हे सगळे तुम्हाला तेच सांगितलेले आहेत. आता रेझिस्टन्स मोजण्याकरता जे मीटर्स असतात ते काय असते की इलेक्ट्रिक रेझिस्टन्स त्याची ओहमिक किंमत म्हणजे ओहम मीटर असेल, व्हीटस्टोन ब्रिज असेल यांच्या साहाय्यानेच आपण मोजतो. आणि मल्टीमीटरने सुद्धा रेझिस्टन्सची ओहमिक किंमत आपल्याला मोजता येत असते. जो आपला इंटरनॅशनल ओहम आहे आंतरराष्ट्रीय ओहम याच्यामध्ये काय काय कॅल्क्युलेशन सांगितले होते 14.4521 ग्राम वस्तुमान. त्याच्यानंतर लांबी किती सांगितली होती 106.3 आणि जाडी किती सांगितली होती 1.59 mm. आर इक्वल्स टू रो एल बाय ए. त्याच्यामध्ये लेंथ, त्याची डिस्टन्स, त्याच्यामध्ये एरिया म्हणजे त्याच्यामध्ये त्याची जाडी, त्याची लांबी आणि त्याचा ग्राम म्हणजे मास. तर याच्यामध्ये काय जे पारा आहे आपला पाऱ्याच्या स्तंभाचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस जर असेल तर त्यातून वाहणारा जो विजेचा न बदलणारा करंट म्हणजे कोणता डीसी त्यात पाठवलेल्या करंटला त्या पाऱ्याच्या होणाऱ्या रेझिस्टन्सलाच आपण काय म्हणतो आंतरराष्ट्रीय ओहम. बरोबर. कंडक्टन्स मध्ये काय सांगितलं होतं एखाद्या सर्किट मधून करंट वाहून नेण्याचा गुणधर्माला कंडक्टन्स म्हणतो. त्याची रिप्रेझेंटेशन कॅपिटल जी आणि त्याचा युनिट म्हणजे मो. उलटा मो काढायचा ओहमचा उलटा म्हणजे मो.
इलेक्ट्रिकल क्वांटिटी मध्ये काय सांगितलं होतं, Q इक्वल टू I इंटू टी. इलेक्ट्रिक क्वांटिटी इक्वल्स टू करंट इंटू टाइम सेकंद. मग त्याच्यामध्ये काय असते की आता Q म्हणजे कसं डिफाइन करायचं की सर्किट मधून जे पण आपलं करंट फ्लो होते, तर ते करंट वाहताना जे व्होल्टेज तयार होते त्यालाच आपण चार्ज म्हणतो. हे सगळे तुम्हाला सिम्बॉल शिकवले होते, त्याचे क्वांटिटी, त्याचे युनिट्स हे डबल एकदा लिहून घ्या म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. जसं की एखादी मॅग्नेटिक फ्लक्स आहे, कशामध्ये मोजतो आपण, वेबर मध्ये, आणि त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करतो, ॲब्रिव्हिएशन WB. सेम सगळे लिहून घ्या, हे फॉर्म्युलेज पण लिहून घ्या. कुलम मध्ये पण काय सांगितलं होतं की 1 अँपिअर करंट 1 सेकंद वाहण्यासाठी 1 कुलम जे वीज पाठवली जाते त्याचे दुसरे एकक म्हणजे काय, अँपिअर सेकंद. याच्यामध्येच काय 1 अँपिअर आवरचं किती सांगितलं होतं, एका तासाचे 60 मिनिट म्हणजे 3600 सेकंद. बरोबर आहे. मग 1 अँपिअर आवर म्हणजे 3600 अँपिअर सेकंद. मग याच्यामध्ये 1 कुलमची व्हॅल्यू किती सांगितली होती, 6.24 इंटू 10⁻18 10⁸ इलेक्ट्रिक सप्लाय मध्ये काय सांगितलं होतं की जेव्हा पण आपण विजेवर काम करतो तेव्हा त्याचे अचूक मोजमाप करावे लागते, आणि हेच मोजमाप कसं असते, वीजमापकाचा उपयोग करून केले जाते. वीजमापकाचे खूप प्रकार असतात आणि प्रत्येकाचे तत्व पण वेगवेगळे आहेत. आता प्रत्येक वीजमापक जे आहे ते विशिष्ट किंमत मोजण्यासाठी किंवा एक किंवा अनेक किमती मोजण्यासाठी मग त्यामध्ये योग्य तो आवश्यक बदल करून आवश्यक मार्गदर्शक तत्वासह बनवलेले असते. हे तुम्हाला सगळ्या प्रकारचे पॉवर सप्लाय, UPS होता, SMPS होता, LPS होता, DC पॉवर सप्लाय होता आणि अडॅप्टर्स, हे झाले डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. याच इलेक्ट्रिकल सप्लायचे जे प्रकार होते ते कशावरून सांगितलं होतं, DC आणि AC. याच्यामध्ये काय, DC म्हणजे डायरेक्ट करंट, कॉन्स्टंट लाईन म्हणजे ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट आउटपुट भेटते, आणि अल्टरनेटिंग म्हणजे व्हेरिएबल, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आउटपुट भेटते. आता हे DC मध्ये, याच्यामध्ये काय सांगितलं होतं की DC सप्लायचे सेल किंवा बॅटरी घ्या, त्याच्यानंतर DC जनरेटर घ्या, आणि याच्यामध्ये काय बोललो होतो आपण, त्याची पोलॅरिटी म्हणजे DC ची पोलॅरिटी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. DC ची कन्व्हेन्शनल करंटची दिशा नेहमी त्याच्या सप्लाय स्रोतच्या पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जात असते. DC करंट मध्ये काय सांगितलं होतं की इलेक्ट्रिक करंट वाहणाऱ्या जे पण व्होल्टेजचे कारणीभूत असते, जर म्हणजे काय की एखाद्या मंडळातून DC करंट फ्लो वाहू लागला तर त्या मंडळातील इलेक्ट्रॉनची हालचाल एकाच दिशेने चालू असते, आणि म्हणून आपण काय DC मंडळाचा स्विच चालू केला की ते बंद करेपर्यंत आपल्याला करंट काय असते, एकाच दिशेने, म्हणजे काय, कॉन्स्टंट आउटपुट, आणि ते स्थिर, त्यालाच आपण इंग्लिश मध्ये कॉन्स्टंट म्हणतो. DC म्हणले की कॉन्स्टंट लक्षात ठेवायचं, AC म्हणले की व्हेरिएबल, बदलणारे व्हेरिएबल. आता AC सप्लाय मध्ये काय सांगितलं होतं की AC पुरवठ्याचे स्रोत, आपली पोलॅरिटी आणि व्होल्टेजची किंमत काय, व्हेरिएबल म्हणजे सतत बदलणारी असते. आता आपल्या घरामध्ये जे पण सप्लाय कंपनीकडून जे येणारे व्होल्टेज असते ते नेहमी अल्टरनेटिंगच असते. ही तुम्हाला वेव्हफॉर्म पण शिकवली होती, AC अल्टरनेटिंग वेव्हफॉर्म. याच्यामध्ये काय सांगितलं होतं, AC व्होल्टेज, जे AC व्होल्टेजची किंमत आहे आणि एका सेकंदातील जो व्होल्टेजचा बदल आहे यालाच आपण नेहमी काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कॅपिटल F ने दाखवायची, आणि त्याचं युनिट काय सांगितलं, त्याचं एकक हर्ट्झ. फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजायची, हर्ट्झ. आता समजा आपल्या घरामध्ये जे लाईट आहे ते 240 व्होल्ट 50 हर्ट्झ, म्हणजे याचा अर्थ काय झाला, एक लाईन आणि एक न्यूट्रल, सिंगल फेज सप्लाय. पोलॅरिटी मध्ये काय सांगितलं होतं की DC सप्लायची पोलॅरिटी हे एखादं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अशीच ओळखली गेली पाहिजे. एखाद्या डिव्हाइस सप्लायला कसे जोडायचे हे दाखवण्यासाठी आपण त्याची DC पोलॅरिटी ओळखतो. म्हणजे जेव्हा एखादा रेडिओ ट्रान्झिस्टर मध्ये नवीन सेल टाकतो तेव्हा आपल्याला ते सेल योग्य प्रकारे ठेवावे लागतात. बरोबर आहे. म्हणजे एका सेलचे पॉझिटिव्ह टोक त्या रेडिओच्या पॉझिटिव्ह टोकाला जोडायचं आणि निगेटिव्ह टोक रेडिओच्या निगेटिव्ह टोकाला जोडायचं. ह्या पोलॅरिटीचे महत्व काय सांगितले होते की पॉझिटिव्ह नेहमी +V आणि निगेटिव्ह -V अशी खूण. आता ज्या इलेक्ट्रिक घटकाच्या टोकावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांची ओळख करून दिलेली असते त्याच्यात घटकाला जे ध्रुवीयता आहे त्यालाच आपण घटक असे म्हणतो. आठवते ना सगळं शिकवलेलं. याच्यामध्ये सिरीज पॅरलल दोन्ही कॉम्बिनेशन शिकवले होते. हे सेल सिरीज मध्ये लावलेले आणि हे आपल्याला पॅरलल मध्ये लावलेले. बरोबर. पॅरलल मध्ये जोडल्यावर जास्तीचा करंट मिळाला, सिरीज मध्ये लावल्यावर जास्तीचा व्होल्टेज मिळाला. आता जे आपले मुव्हिंग कॉइल आहे त्याद्वारा मुव्हिंग कॉइल मीटर द्वारा पोलॅरिटी तपासणे बघितलं होतं आपण. म्हणजेच काय की MC कॉइल, जे आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये MC कॉइल म्हणतो, म्हणजे मुव्हिंग कॉइल. तर त्याच्या सहाय्याने काय सेलची पोलॅरिटी आपल्याला माहित करता येते. आणि MC मीटर जे आहे ते ध्रुवता असलेले उपकरण आहे. यावर काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही खुणा केलेल्या होत्या. बरोबर आहे. आपल्याला आता हे 1.5 चे रेटिंग दाखवले ते कसं असणार आहे, त्याच्या पोलॅरिटीच्या खुणेप्रमाणे जोडावं लागतं, सगळ्यात पहिली कंडिशन. त्याच्यानंतर सेलची पोलॅरिटी मीटरच्या टोकावर केलेल्या पोलॅरिटी मार्किंग प्रमाणेच असेल. मग त्यावेळी ते मीटर काय 1.5 व्होल्ट एवढा आपल्याला रिडिंग देणार,
आणि जर समजा व्होल्टमीटरचा काटा 0 पेक्षा कमी रिडिंग दिले तर काय सांगितलं होतं, याचा अर्थ तुमचे कनेक्शन चुकले, म्हणजे तुमची पोलॅरिटी चुकली असं तुम्ही लक्षात ठेवायचं. बॅटरीची पोलॅरिटी मध्ये काय सांगितलं होतं की एखाद्या बॅटरीच्या टर्मिनलवर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा जे दोन खुणा नसतील तर काय करायचं, आपण कमी रेंजचे एमसी व्होल्टमीटर जे आहे तर ते जोडून त्या बॅटरीची आपण पोलॅरिटी ओळखू शकतो. जर समजा व्होल्टमीटर 10 किंवा 12 व्होल्ट रिडिंग देत असेल तर मीटरच्या टर्मिनलवर खुणा केल्याप्रमाणे काय त्याच्या पोलॅरिटी बरोबर आहे असं समजून घ्यायचं. आणि जर समजा मीटर 0 पेक्षा कमी नकारात्मक रिडिंग दाखवत असेल तर काय करायचं, मीटरच्या टर्मिनलवर खुणा केल्याप्रमाणे पोलॅरिटी बरोबर नाही असं ओळखून घ्यायचं. डीसी सप्लायची पोलॅरिटी मध्ये काय सांगितलं होतं की डीसी जनरेटर असेल किंवा डीसी एखादा सोर्स असेल, मग त्यामध्ये जर मला पोलॅरिटी शोधून घ्यायची असेल तर मी काय करणं योग्य आहे, रेंज ज्याची योग्य असेल अशा मुव्हिंग कॉइल टाइप व्होल्टमीटर आपण वापरायचं. म्हणजे याच्यामध्ये काय असते, डीसी सोर्स मध्ये कसं असते, जे सप्लाय लीड आहे त्याचं पॉझिटिव्ह असते आणि निगेटिव्ह काळे किंवा निळे असते. म्हणजे सेलच्या वरच्या भागावर टर्मिनलसाठी धन जे असेल तर प्लस लावायचं आणि त्याचा तळाशी ऋण असेल तर मायनस लावलेलं असते. म्हणजे पॉझिटिव्ह मार्किंग आणि निगेटिव्ह मार्किंग. लाल कलर पॉझिटिव्ह साठी लक्षात ठेवा, निळे किंवा काळा कलर निगेटिव्ह साठी लक्षात ठेवा. निऑन लॅम्प आणि निऑन पोलॅरिटी इंडिकेटर मध्ये काय सांगितलं होतं की आपल्याला जर पोलॅरिटी तपासायची असेल तर निऑन लॅम्प वापरावा लागतो. आणि याच लॅम्पच्या सिरीज मध्ये काय सांगितलं होतं, 220 किलो ओहमचा एक रेजिस्टन्स, आठवते ना. आणि याच लॅम्पच्या सप्लायला दोन्ही तारा जर आपण जोडल्या आणि सप्लाय जर एसी असेल तर दोन्ही लॅम्पचे इलेक्ट्रोड्स काय होणार, पेट घेणार. मात्र सप्लाय जर डीसी असेल तर लॅम्पचा फक्त एकच इलेक्ट्रोड पेट घेणार आणि त्याला जोडलेले टोक म्हणजे कोणतं, निगेटिव्ह. बरोबर. म्हणून त्या खिडकीवर आपण इंडिकेटरच्या टोकाला जोडलेली पोलॅरिटी ही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असते. आता इलेक्ट्रिक करंटचे जे परिणाम आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की तुम्ही जसं काम करणार त्या सर्किटमधून जसं करंट फ्लो होणार तसं तुम्ही त्याचा परिणाम ओळखणार. म्हणजे इलेक्ट्रिक शक्ती काय, एक अदृश्य शक्ती. आपल्याला ते काय डोळ्याने दिसत नाही, परंतु जाणीव कधी होते, आपल्याला त्याच्या अस्तित्वावरून. मला शॉक बसला, समजा आपण एक्सरे काढला, हीटर कडून उष्णता मिळाली, हे सगळे उदाहरण तुम्हाला सांगितले होते. एखादा लॅम्प असेल किंवा ट्यूब असेल त्याच्याकडून प्रकाश मिळतो, मोटार फिरतात, मग हे सगळे काय तर इलेक्ट्रिक करंटचे परिणामच आहेत. याच्यामध्ये एक महत्वाचा इफेक्ट काय सांगितलं होता, केमिकल. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं होतं की जेव्हा एखाद्या द्रावणामधून इलेक्ट्रिक करंट वाहतो तेव्हा त्या द्रावणाचे काय होते, पृथक्करण होते आणि त्यातील मूळ घटक काय होतात, डिझॉल्व्ह होतात, म्हणजे वेगवेगळे होतात. यालाच आपण त्या करंटचा रासायनिक परिणाम म्हणजे त्याचा केमिकल चेंज म्हणतो. मग याचं उदाहरण काय सांगितलं होतं, ऍसिड मिश्रित पाणी. त्याच्यामध्ये जर आपण डीसी करंट जर पाठवला तर अशा पाण्यातील मूळ घटक म्हणजे काय, H2O, हायड्रोजन आणि ऑक्सिजन काय होतात, वेगवेगळे होतात. आणि याचा उपयोग कुठं, इलेक्ट्रोप्लेटिंग असेल, इलेक्ट्रोलिसिस असेल, ब्लॉक मेकिंग असेल, त्याच्यानंतर बॅटरी चार्जिंग शिकवलं होतं, धातू शुद्धीकरण असेल, या सगळ्यामध्ये असतो आपले दागिने शुद्ध करण्यासाठी. दुसरा इफेक्ट सांगितला होता हिटिंग. केमिकल नंतर काय सांगितलं होतं, हिटिंग. इलेक्ट्रिकल कंडक्टर मधून जेव्हा करंट वाहतो तेव्हा त्या कंडक्टर मधून काय करंटला अडथळा होत असतो आणि त्याचा परिणाम म्हणजे उष्णता निर्माण होते. याचे उपयोग काय सांगितलं होते मित्रांनो, इलेक्ट्रिक इस्त्री घ्या, हीटर घ्या, इलेक्ट्रिक बल्ब घ्या, या सगळ्यामध्ये त्याचा उपयोग होतो. मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये काय सांगितलं होतं, आपल्या इलेक्ट्रिक बेलचे सगळ्यात चांगलं उदाहरण. याच्यामध्ये काय, इलेक्ट्रिक घंटा घ्या, त्याला आपण बेल म्हणतो, इलेक्ट्रिक मोटार घ्या, पंखे घ्या, ट्रान्सफॉर्मर घ्या. याच्यामध्ये काय, मॅग्नेटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि रिपल्शन. म्हणजे त्याच्यामध्ये काय असते, चुंबकीय जे कंपास आहे त्याच्या जर करंट कॅरिंग कंडक्टरच्या जवळ नेला तर ते सुई हालते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, एखादा इलेक्ट्रिक करंट आणि चुंबक यामध्ये काहीतरी रिलेशन आहे. आणि समकेंद्रित चुंबकीय रेषा जेव्हा तयार होतात तेव्हा काय असते, हे जे लोखंडी कोरवर जर गुंडाळली तर त्या लोखंडी कोरमध्ये एक इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होते. आलं लक्षात. याचं उदाहरण म्हणजे आता जे सांगितले ते. याच्यामध्ये स्टार्टर पण लक्षात ठेवू शकतो. गॅस आयोनायझेशन मेथड. गॅस आयोनायझेशन इफेक्ट मध्ये काय सांगितलं होतं की काचेच्या बंद नळीमध्ये विशिष्ट गॅस भरून त्या नळीमध्ये इलेक्ट्रॉन जर पाठवले तर त्या गॅसेसचे आयन्स तयार होणार आणि तेच प्रकाश किरण बाहेर फेकल्या जाणार. याचा उपयोग कुठे शिकवला होता, फ्लोरोसन ट्यूब असेल, मर्क्युरी वेपर लॅम्प असेल, सोडियम वेपर लॅम्प असेल, निऑन लॅम्प असेल, या सगळ्या ठिकाणी केला जातो. स्पेशल रेज इफेक्ट मध्ये काय सांगितलं होतं की जे पण इलेक्ट्रिक करंट आहे त्याद्वारे काय एक्स रेज असतील, लेझर रेज असतील, हे सगळे तयार करता येतात. मित्रांनो, शॉक इफेक्ट मध्ये काय सांगितलं होतं की मानवी शरीरामध्ये जर इलेक्ट्रिक करंट जर पाठवले तर माणसाला शॉक लागतो आणि काही रोगाद्वारे काही रोग जे असतात तर त्यामध्ये व्यक्तीला शॉकची सुद्धा आवश्यकता भासते. आता हे बघा, हे जे ट्रीटमेंट आहे हे पण इलेक्ट्रिक शॉकद्वारेच आहे. म्हणजे डोक्यावर परिणाम झालेला रोगी असेल किंवा कॅन्सर पीडित व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवर शॉकच्या साह्यानेच इलाज केला जातो. यालाच आपण फिजिकल इफेक्ट असे म्हणू शकतो.
आपले शरीर कसं असते, विजेचे एक मंद वाहक आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरातून इलेक्ट्रिक करंट वाहून मंडळ पूर्ण झाल्यानंतर आपणामध्ये काय होतं, इलेक्ट्रिक शॉक बसत असतो. आणि शॉक म्हणजे काय, की शरीरातून इलेक्ट्रिक करंट जेव्हा वाहत असते तेव्हा उष्णता निर्माण होऊन आपले रक्त जळत असते. आणि शॉकची तीव्रता मीडियमच ठेवायची, जर जास्त ठेवली तर हे मृत्यू पण पडू शकतात. आता कंडक्टर मध्ये काय शिकवलं होतं, की ज्या पदार्थामधून इलेक्ट्रिक करंट वाहू शकतो त्याला म्हणायचं कंडक्टर, आणि ज्या पदार्थातून मुक्त इलेक्ट्रॉन भ्रमण करीत असतात त्यांना म्हणायचे त्या विद्युत कंडक्टर कॅटेगरीमध्ये ते पदार्थ मोडले गेले. आता सर्वसाधारणपणे चांगल्या कंडक्टरच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती सांगितलं होतं, 1, 2 किंवा 3 फ्री इलेक्ट्रॉन्स. तांबे असेल, अल्युमिनियम असेल, झिंक असेल, लीड असेल, सोने असेल, चांदी असेल, हे सगळे काय आहेत मित्रांनो, एक धातूचे म्हणजे धातूचे म्हणा, एक विजेचे म्हणा, एक उत्तम कंडक्टर्स. इन्सुलेटर मध्ये काय सांगितलं होतं, त्याच्या उलट, कंडक्टरच्या उलट, म्हणजे ज्या पदार्थातून करंट वाहू शकत नाही अशा पदार्थाला इन्सुलेटर म्हणायचं. ज्या पदार्थाच्या अणूमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन नसतात अशा पदार्थातून काय होते, इलेक्ट्रॉनचे वहन होत नाही. मग यांच्या शेवटच्या कक्षेमध्ये कसं 5, 6, 7 इलेक्ट्रॉन्स, आणि त्याच पदार्थाला काय म्हणतो आपण, इन्सुलेटर म्हणतो. हवा असेल, काच असेल, रबर असेल, पेपर असेल, प्लास्टिक असेल, पोर्सिलिन असेल, हे सगळे काय तर पीव्हीसी घ्या, फायबर घ्या, मायका घ्या, हे सगळे काय तर इन्सुलेटरच आहेत. वायर्स आणि केबल्स मध्ये काय सांगितलं होतं, की जेवढं पण आपले कंडक्टर आणि त्यावरील इन्सुलेशनची जे प्रत आहे, इंडियन इलेक्ट्रिसिटीच्या रूल नुसार म्हणजे नियमानुसार आणि इंडियन स्टँडर्ड नुसार हे सगळं काय नियंत्रित केली जाते. आता जीविताची, इमारती असेल आणि साधन संपत्ती असेल, मग या सगळ्यापासून आपल्याला विजेपासून सुरक्षिततेचा विचार घेऊन एक रेग्युलेशन आणि IS कोड, इंडियन स्टँडर्ड कोड असे ठरविले जातात. सर्व प्रकारच्या मंडळामध्ये काय वायर्स असतील आणि केबल मधून इलेक्ट्रिक करंट जो वाहतो तेच वायर आणि केबल हे वेगवेगळ्या साईज मध्ये आपल्याला भेटतात. मग आपण काय करतो, विद्युत निर्मिती केंद्र, जनरेटिंग स्टेशन पासून ते डिस्ट्रीब्युशन पर्यंत विद्युत ग्राहकापर्यंत इलेक्ट्रिक करंट वायर्स आणि केबलच्या मार्फत वाहून नेऊ शकतो. आता सर्वसाधारणपणे कसं असते, तांबे, अल्युमिनियम, ब्रास या सगळ्या धातूचा कंडक्टर म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये काय होतो, वापर केला जातो. आणि सगळेच वायर कंडक्टर असू शकतील, परंतु सर्व कंडक्टर वायर असणार नाहीत. जसे की बसबारच्या प्लेट्स आहेत कंडक्टर, परंतु वायर नाहीत. मग त्या चौकोनी आकाराच्या पट्ट्या असतात. कंडक्टर मधून करंट वाहताना जे उष्णता निर्माण होते आणि हीच उष्णता काय कंडक्टर मधून वाहणारा करंट असेल आणि वाहकाच्या रेझिस्टन्सवर अवलंबून असते. अधिक क्रॉस सेक्शनल एरियाचा कंडक्टरचा रेझिस्टन्स नेहमी कमी असतो. आता क्रॉस सेक्शनल एरिया कमी केल्याने काय होते, त्या कंडक्टरची किंमत आणि वजन कमी होते. R=ρL/A तुम्हाला फॉर्म्युला शिकवला होता मी, आणि ते शक्य तेवढा कमी ठेवण्याचा आपण प्रयत्न केला जातो. कंडक्टर मधून वाहणाऱ्या करंट नुसारच कंडक्टरचा क्रॉस सेक्शनल एरिया निश्चित केला जातो. आता कंडक्टर मध्ये निर्माण होणारी उष्णता कंडक्टर मधून वाहणाऱ्या करंटच्या वर्गाच्या, कंडक्टरच्या विरोधाच्या आणि वेळेच्या प्रमाणामध्ये असते, आणि याच उष्णतेमुळे कंडक्टरचे तापमान वाढत असते. H=I²RT, हिट्स लॉ किंवा जूल्स लॉ मी तुम्हाला सांगितला होता. निर्माण होणारी जी उष्णता असते आणि खर्ची पडणारी उष्णता हे समान होईपर्यंत कंडक्टरचे तापमान वाढत असते, आणि त्यानंतर तापमान काय होते, स्थिर होते. या स्थिर तापमानाला काय इक्विलिब्रियम टेम्परेचर असे आपण म्हणतो. आणि रूल नुसार म्हणजे इंडियन इलेक्ट्रिसिटी नियमानुसारच हे सगळे साईजच्या कंडक्टर मधून वाहणारा अधिकतम जे करंट आहे तो आपण काय करतो, निश्चित करतो. आणि त्यालाच कंडक्टरचे काय म्हणतो आपण मित्रांनो, करंट रेटिंग. काय म्हणायचं त्याला, करंट रेटिंग. कळालं? आता कंडक्टरची जे साईज आहे ते विद्युत कंडक्टरची साईज मध्ये काय सांगितलं होतं, क्रॉस सेक्शनल एरिया त्याच्यानुसार आणि त्याच्या किंवा मग त्याचं डायमीटर होऊन घेतली जाते. 1.5 स्क्वेअर 1.5 असेल, 2.5 असेल, 6 असेल, स्क्वेअर mm मध्ये आहेत. मग आपल्या देशामध्ये कसं आहे मित्रांनो, वायरचा व्यास गेज मध्ये सांगितला जातो आणि स्टँडर्ड वायर गेज SWG त्या साहाय्याने आपण ते मोजतो. मग कसं असते, कंडक्टरची लांबी जर वाढली असेल तर रेझिस्टन्स वाढत असतो, आणि क्रॉस सेक्शनल एरिया जर वाढला असेल तर रेझिस्टन्स कमी होतो. कंडक्टरच्या विशिष्ट विरोधानुसार एका वाहकाची दुसऱ्याशी नेहमी तुलना पण केली जाते. स्पेसिफिकेशन ऑफ कंडक्टर्स मध्ये काय सांगायचं, की 2 प्रकार लक्षात ठेवा. एक म्हणजे बेअर कंडक्टर आणि दुसरं म्हणजे इन्सुलेटेड कंडक्टर. आता इन्सुलेटेड कंडक्टरची वर्गवारी जी आहे ते पुन्हा 2 प्रकारामध्ये आहे. एक म्हणजे सॉलिड आणि दुसरा म्हणजे स्ट्रँडेड. हे स्ट्रँडेड आणि सॉलिडचे डायग्राम रिपीट सांगायलो, आठवतात ना? बेअर कंडक्टर मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, की ज्या कंडक्टरवर इन्सुलेटिंग पदार्थाचे आवरण नसते त्याला म्हणायचं बेअर कंडक्टर. मग हे तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं पण आहे, विजेच्या ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन साठी असलेल्या ओव्हरहेड लाईनचे कंडक्टर म्हणजे हे बेअर कंडक्टर असतात. इन्सुलेटेड कंडक्टर
ज्या कंडक्टरवर इन्सुलेटेड पदार्थाचे आवरण असते त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, इन्सुलेटेड कंडक्टर. याच इन्सुलेशनमुळे एक कंडक्टर दुसऱ्या कंडक्टर पासून तसेच धातूच्या इतर भागापासून इलेक्ट्रिकली सेपरेट होतो, म्हणजे स्वतंत्र राहतो. इन्सुलेशनमुळे अनेक कंडक्टर एकत्र ठेवणे शक्य होते आणि कंडक्टरच्या इन्सुलेशनवर दुसरे थर देऊन काय, हवा असेल, पाणी असेल आणि घर्षण असेल या सगळ्यापासून त्या कंडक्टरचे संरक्षण केले जाते. सॉलिड कंडक्टर आणि स्टँडर्ड कंडक्टर मध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं की सॉलिड म्हणजे काय, की ज्याच्या कोअर मध्ये फक्त एकच कंडक्टर असते त्याला म्हणायचं सॉलिड, आणि ज्याच्या कोअर मध्ये लहान आकाराचे अनेक कंडक्टर एकत्र असतात त्याला म्हणायचं स्टँडर्ड कंडक्टर. आठवते ना, कंडक्टरची संख्या कशी असते, 3 पासून ते 162 पर्यंत असू शकते आणि कंडक्टरचा व्यास किती सांगितला होता, 0.193 mm ते 3.73 एवढा mm असतो. सामान्यपणे स्टँडर्ड कंडक्टरला त्याच्या काटछेदाचे क्षेत्रफळ आणि त्याच्या कंडक्टरची संख्यावरूनच संबोधले जाते. आठवते ना सगळं. केबल्स मध्ये काय सांगितलं होतं की इन्सुलेशन असलेले एक किंवा एकापेक्षा अधिक कंडक्टर केबल मध्ये असतात. इन्सुलेशन केलेल्या कंडक्टरवरून दुसरे इन्सुलेशन कव्हरिंग केले जाते. याच इन्सुलेशन केलेल्या कंडक्टरला कोर असे म्हणतात. सिंगल कोर असेल, 2 कोर असेल, 3 कोर असेल, 4 कोर असेल किंवा मग त्याच्यापेक्षा अधिक मल्टी कोरच्या केबल्स उपलब्ध असतात. 4 स्क्वेअर mm पर्यंतच्या केबललाच आपण फ्लेक्झिबल केबल असे म्हणत असतो. आर्मर्ड केबल मध्ये काय सांगितलं होतं मित्रांनो, आर्मर्ड केबलला बाह्य आवरणाच्या आतमध्ये धातूच्या पट्ट्या लावलेल्या असल्यामुळे इतर बाह्य आघातापासून त्या केबलचे संरक्षण होत असते. फ्लेक्झिबल केबल मध्ये काय बोललो होतो आपण की या केबलमध्ये एक किंवा अनेक कोर असतात आणि प्रत्येक कोर मध्ये वायरचा ग्रुप, वायर आणि कोरचा व्यास म्हणजे त्याचं डायमीटर हे कमी असते, त्यामुळे त्याच्यामध्ये लवचिकता जास्त असते. कोर मध्ये काय की सगळ्या प्रकारच्या केबलमध्ये मध्यभागी कोर असते. याच मध्यभागी असणाऱ्या कोर सामान्यतः 2, 3 किंवा अर्धी घ्या, 4 घ्या असे स्वतंत्र कोर असतात. प्रत्येक कोर ही कशी असते, एक सेपरेटली इन्सुलेटेड असते आणि सगळ्या जे कोर असतात ते पूर्णतः इन्सुलेशनने वेस्टित सुद्धा असतात. वायरचं काय असते की एक किंवा अनेक इन्सुलेटेड केलेल्या वाहकालाच आपण वायर म्हणतो. कॉपर आणि अल्युमिनियमचं काय असते की इलेक्ट्रिकल फील्ड सोबत जे पण संबंधित कार्य आहे त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये कॉपर आणि अल्युमिनियम कंडक्टरचा वापर होतो. सिल्वर हा कॉपर पेक्षा उत्कृष्ट कंडक्टर आहे, परंतु किमतीने महाग असल्यामुळे त्याचा वापर ठराविक ठिकाणीच केला जातो. तो 99.9% शुद्ध स्वरूपातच असला पाहिजे. कॉपरचे गुणधर्म काय शिकवले होते, सिल्वर नंतर सगळ्यात जास्त चांगली वाहकता कोणाची असते तर कॉपरची. दर चौरस क्षेत्रफळ जे आहे तर त्या क्षेत्रफळाला याची करंट वाहून नेण्याची क्षमता इतर धातूच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त असते, म्हणून दिलेल्या करंट वाहून नेण्यासाठी लागणारे आकारमान सुद्धा कमी असते. आणि या सगळ्यापासून काय असतं मित्रांनो, पातळ वायर आणि पत्रा तयार केलेला असतो. याची प्रतिकार शक्ती सुद्धा जास्त आहे. बदलत्या हवामानाचा यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही, तसेच ते जास्तीत जास्त कालावधीपर्यंत टिकतात. इलेक्ट्रोलायटिक ऍक्शनला प्रतिबंध करण्याचा गुणधर्म असल्यामुळे याचे जॉईंट कसे होतात, मजबूत होतात. हे टिकाऊ असतात आणि यावर पटकन चरे सुद्धा पडत नाहीत आणि याची स्क्रॅपिंग किंमत सुद्धा जास्त असते. कॉपर नंतर अल्युमिनियम धातूचा एक विद्युत कंडक्टर म्हणून आपण वापर सुद्धा करतो. आता कॉपरचं झालं. अल्युमिनियम मध्ये काय शिकवलं होतं की कॉपर नंतर अल्युमिनियमची काय असते, कंडक्टिव्हिटी सगळ्यात चांगली असते. कॉपरच्या तुलनेमध्ये ती कशी आहे, 66.6% आहे. म्हणजेच काय की सारख्याच करंटसाठी अल्युमिनियमच्या वायरचा क्रॉस सेक्शन हा कॉपर वायरच्या तुलनेमध्ये जास्त असतो. वजनाने कॉपरपेक्षा कमी सुद्धा असतो. पातळ वायर किंवा पत्रा घ्या या सगळ्यापासून तयार केला जातो. याच्याच आडव्या काटछेदाचे क्षेत्रफळ हे कमी केले असेल तर अल्युमिनियमची ताणशक्ती सुद्धा कमी होते. अल्युमिनियमच्या कंडक्टरचा जॉईंट तयार करताना आपल्याला काय करावं लागते, मोठ्या प्रमाणामध्ये दक्षता बाळगावी लागते. अल्युमिनियमचा जो विलय बिंदू असतो तो कमी असतो आणि जर आपण लूज कनेक्शन केले तर उष्णता निर्माण होऊन जॉईंट काय होतो, खंडित होतो किंवा खराब सुद्धा होऊ शकतो. म्हणून अशा ठिकाणी तुम्ही अल्युमिनियम कंडक्टरला वापरू नका. आणि याचा दुसरा काय आहे की फायदा काय आहे की कॉपर पेक्षा अल्युमिनियम हे किमतीने स्वस्त असतात. आता सिल्वरच्या बाबतीमध्ये जर बोलायचं राहिलं तर कंडक्टर मध्ये चांदी हा सर्वात म्हणजे धातू जो आहे तो सर्वात चांगला कंडक्टर पण आहे. याची कंडक्टिव्हिटी उच्च असते. याचा वापर काय की विशिष्ट प्रकारचा मीटर असतील, रिले असतील, HRC फ्यूज असेल, एक एलिमेंट असेल, त्यामध्ये उच्च करंट क्षमतेच्या कॉन्टॅक्टवरच आपण काय करतो, एक चांदीचं लेअर म्हणजे मुलामा देण्यासाठी याचा उपयोग करतो. कॉपर कंडक्टर मध्ये काय सांगितलं होतं की सिल्वरच्या खालोखाल कॉपर हे काय चांगले कंडक्टर.
याचा विशिष्ट रेजिस्टन्स किती सांगितला होता? बरोबर 1.7 मायक्रो ओहम पर दर घन सेंटीमीटर. तांब्याच्या लहान लहान तारा काढता येतात आणि तसेच त्यावर सोल्डरिंग सुद्धा करता येते. याच कॉपरची ताणशक्ती आणि यांत्रिकी शक्ती उच्च असते. हा कसा आहे? गंज प्रतिरोधक सुद्धा आहे. तांब्यावर चुंबकाचा काहीच परिणाम होत नाही, म्हणून कॉपरचा उपयोग ओव्हरहेड लाईनचे कंडक्टर म्हणून सुद्धा, वायर असतील, केबल असतील, वाइंडिंग वायर असेल, अर्थिंग इलेक्ट्रोड असतील, त्याला आपण अर्थ इलेक्ट्रोड आणि अर्थ वायर म्हणून सुद्धा उपयोग करू शकतो. अल्युमिनियम कंडक्टर मध्ये काय सांगितलं मित्रांनो, की सध्या तुम्हाला माहित आहे कॉपरची किंमत जास्त आहे. मग कॉपरची जागा कोणी घेतली? तर अल्युमिनियमने घेतली. कंडक्टिव्हिटी कॉपरपेक्षा 40% कमी आहे. विशिष्ट रेजिस्टन्स तांब्यापेक्षा जास्त असतं. अल्युमिनियमच्या अतिबारीक तारा काढता येत नाहीत, पण मध्यम व्यासाच्या तारा काढता येतात. यावर सोल्डरिंग सुद्धा करता येते. या धातूची ताणशक्ती ही कॉपरपेक्षा कमी आहे, परंतु वजनाने हा कसा आहे? कॉपरपेक्षा 34% हलका आहे आणि हा गंज प्रतिबंधक आहे. हा किमतीने स्वस्त असतो, बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होतो. याचा उपयोग ओव्हरहेड लाईनचे कंडक्टर म्हणून, वायर्स आणि केबल्स मध्ये, बसबारसाठी आणि एसी मोटरच्या रोटरमध्ये सुद्धा केला जातो. ब्रास मध्ये काय सांगितलं होतं? 60% तांबे आणि जास्त किती? 40%. बरोबर आहे. याचा उपयोग कुठं? सोल्डरिंग, ब्रेंजिंग आणि वेल्डिंग मध्ये सुद्धा करता येतो. जेवढे प्रकारचे फ्यूज, स्विच, होल्डर, सॉकेट आहे याचे टर्मिनल्स हे सुद्धा याच्याद्वारे बनवले जातात. टीन मध्ये काय सांगितलं होतं? टीनचा वितरण बिंदू 232 डिग्री सेल्सिअस आणि याची कंडक्टिव्हिटी काय? एक गुड कंडक्टर पेक्षा कमी आहे. या टीनची यांत्रिकी शक्ती, मेकॅनिकल पॉवर कमी आहे आणि टीनवर वातावरणाचा परिणाम होत असतो आणि लगेच याच्यावर गंज सुद्धा चढतो. तुम्हाला बघितलेला असेल. लीड मध्ये काय सांगितलं होतं? लीडला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? शिसे. या लेडचा कसा असते? वितरण बिंदू 327 डिग्री सेल्सिअस एवढा सांगितला होता मी. लेड ऍसिड बॅटरीमध्ये प्लेट आणि सेल कनेक्टर करण्यासाठी, तसेच अँटीमनी मिसळून टेलिफोन वायर मध्ये त्या शिसेचा उपयोग केला जातो. टीन आणि लेडच्या वेगवेगळ्या प्रमाणातील मिश्रणातून सोल्डरिंग मेटल आणि फ्यूज तार सुद्धा तयार केली जाते. जे आपण GI वायर बोलतो, गॅल्वनाइज्ड वायर, याच्यामध्ये काय सांगितलं होतं? की लोखंडावर जस्ताचा थर देऊन GI वायर तयार केली जाते. याची वाहकता कमी असते, म्हणून सहसा लाईन कंडक्टर म्हणून याचा उपयोग केला जात नाही. परंतु काय? याच्या धातूची गंज प्रतिबंधक शक्ती, मेकॅनिकल शक्ती, ताण शक्ती ही चांगली असते, म्हणून एसी ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन लाईनच्या अल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड ACSR कंडक्टर मध्ये अल्युमिनियम कंडक्टरची ताणशक्ती वाढवण्यासाठीच आपण याचा अर्थ कंडक्टर म्हणा, स्टे वायर म्हणा, अजून काय सांगितलं होतं? गार्ड वायर, या सगळ्यामध्ये अर्थ इलेक्ट्रोड म्हणून आपण याचा उपयोग करू शकतो. टंगस्टन मध्ये काय सांगितलं होतं? की टंगस्टनची मेकॅनिकल पॉवर ही चांगली असते. याचा वितरण बिंदू जवळपास 3400 डिग्री सेल्सिअस एवढा असतो. हा कसा असतो? थंड अवस्थेमध्ये लवचिक असतो आणि गरम अवस्थेमध्ये कठीण असतो. यापासूनच बारीक बारीक तारा सुद्धा काढता येतात. याच्यावर उघड्या वातावरणातील ऑक्सिजनमुळे काय होते? ऑक्सिडायझेशनची क्रिया होत असते, म्हणून याचा उपयोग काय सांगितला होता? उघड्यावर न करता फ्लोरोसंट ट्यूबचे फिलामेंट असतील, लॅम्पचे फिलामेंट असतील, तुमचा वॉल असेल, यामधील इलेक्ट्रोड साठी केला जातो. नायक्रोम मध्ये काय सांगितलं होतं मित्रांनो? एक मिश्र धातू उच्च विरोधाचा. निकेल किती? 75%, क्रोमियम किती? 20%, लोखंड किती? 3%, मॅग्नीज किती? 2%. याचा उपयोग काय सांगितला होता? विजेची शेगडी, इस्त्री, हीटर, केटली, हॉट प्लेट, पुन्हा टोस्टर, गिझर, विद्युत भट्ट्यामध्ये हीटिंग एलिमेंट म्हणून केला जातो. मॅग्नीज मध्ये काय शिकवलं होतं? हा पण एक मिश्र धातूपासून बनवलेला. याच्यामध्ये 85% काय असते? कॉपर, 13% काय असते? मॅग्नीज आणि 2% काय असते? निकेल. याच्यामध्ये काय असते? की जर आपण मिश्र धातूचे याचं जर तापमान वाढवले तर याचा रेजिस्टन्स मध्ये कमीत कमी फरक पडतो, म्हणूनच याचा उपयोग आपण कुठं करतो? इन्स्ट्रुमेंट मध्ये शंट आणि मल्टीप्लायर म्हणून करतो. युरेका मध्ये काय शिकवलं होतं? मिश्र धातूपासून बनवलेला. याच्यामध्ये कॉपरचं प्रमाण 60% आणि 40% प्रमाण निकेल. याच्यापासूनच बारीक बारीक तारा तयार करता येतात आणि याचा उपयोग काय शिकवला होता? रेग्युलेटर मधील रेजिस्टन्स वायर, आठवते ना? निकेल मध्ये काय सांगितलं होतं? याचा वायर जे आहे याचा वापर काय? लॅम्प मध्ये टंगस्टन एलिमेंटच्या वर एक लीड इन वायर म्हणून आणि हिटिंग एलिमेंटचे कनेक्टिंग लीड म्हणून करतो आपण. कार्बनचे जर तापमान वाढवलं तर रेजिस्टन्स कमी होतो आणि याचा वापर काय करतो आपण? रेजिस्टन्स साठी, अर्क मध्ये इलेक्ट्रोड म्हणून, डीसी मोटार आणि जनरेटर मध्ये ब्रशेस साठी, ड्रायसेल मध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून करत असतो. आता जे लिक्विड स्टेट कंडक्टर जे आहेत, द्रवरूप कंडक्टर्स, याच्यामध्ये काय सांगितलं होतं? की इलेक्ट्रोलाइट हे विजेचे कंडक्टर म्हणून कार्य करतात.
इलेक्ट्रोलाइट आपण जेव्हा बनवत असतो तेव्हा मी काय सांगितलं, आम्ल आणि अल्कली यांचा वापर केला जातो. याचे तापमान वाढले की रेझिस्टन्स कमी होतो. याचा उपयोग काय, कॉपर सल्फेटचा द्राव घ्या, नवसागराचा द्राव घ्या, गंधक आम्ल मिश्रित पाणी आणि मिठाचा द्राव पण घेऊ शकता. एअर स्टेट कंडक्टर्स जे वायुरूप कंडक्टर्स आहे याच्यामध्ये काय सांगितलं होतं, आर्गॉन, निऑन, हेलियम यांची वाफ, मर्क्युरीची वाफ आणि सोडियमची वाफ हे सगळे काय तर मित्रांनो वायुरूप कंडक्टर्स. वायुरूप कंडक्टरचा उपयोग कुठे लक्षात ठेवा की गॅस डिस्चार्ज लॅम्प. काय लक्षात ठेवायचं, गॅस डिस्चार्ज लॅम्प. आणि सर्वसाधारणपणे हे जे स्थिती आहे, गॅसेस काय करतात, इन्सुलेटरचेच कार्य करत असतात. इन्सुलेटिंग मटेरियलचे गुणधर्म. इन्सुलेशन जे मटेरियल आहे याचे मूलभूत दोन गुणधर्म. एक पहिला गुणधर्म म्हणजे इन्सुलेशन रेझिस्टन्स आणि दुसरा म्हणजे त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. जो इन्सुलेटरचा इन्सुलेशन रेझिस्टन्स असतो काय असते माहिती का, इन्सुलेशन रेझिस्टन्स कमी असेल तर त्यामधून लिकेज करंट वाहू लागतो आणि कार्यक्षमतेच्या दृष्टिकोनातून लिकेज करंट वाहने चांगले नसते. म्हणून इन्सुलेटरचा इन्सुलेशन रेझिस्टन्स जास्तीत जास्त असला पाहिजे. कशामध्ये मोजतो आपण, मेगा ओहम. जे त्याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे हे कसे असले पाहिजे, जास्तीत जास्त असली पाहिजे, जेणेकरून काय की उच्चतम व्होल्टेज सुरक्षितपणे सहन करण्याची क्षमता म्हणजे त्या इन्सुलेशनची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ. आता डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जी आहे ती किलो व्होल्ट पर एमएम मध्ये सांगितली जाते. वायरवरील इन्सुलेशनची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ जर कमी असेल तर जास्त व्होल्टेजला इन्सुलेशन पंक्चर होते आणि त्यामधून लिकेज करंट सुद्धा वाहू लागते. यालाच आपण ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणतो. ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय, कमीत कमी व्होल्टेजला इन्सुलेशन ब्रेकडाऊन होणे. इन्सुलेशनची जास्तीत जास्त तापमान सहन करण्याची शक्ती म्हणजे त्या इन्सुलेटरची थर्मल स्टॅबिलिटी. या थर्मल स्टॅबिलिटी पेक्षा जास्तचं तापमान वाढवले तर त्या इन्सुलेटरचे इन्सुलेटिंग गुणधर्म नाहीसे होतात. इन्सुलेटरचे तापमान वाढवले तर मेकॅनिकल शक्ती कमी होते आणि त्याचा रेझिस्टन्स सुद्धा कमी होतो. आर्द्रता, ह्युमिडिटी मध्ये काय सांगितलं होतं की इन्सुलेटर हा आर्द्रता शोषून घेणारा नसला पाहिजे. आर्द्रता जर शोषून घेतली तर त्याची रेझिस्टिव्हिटी कमी होते आणि कंडक्टिव्हिटी वाढते, म्हणून लिकेज करंट वाहत असतो. मेकॅनिकल स्ट्रेंथ, इन्सुलेटरची मेकॅनिकल स्ट्रेंथ जास्तीत जास्त असली पाहिजे. इन्सुलेटर वापरात असेल तर त्यावर ओढा ताण, लोड हा सहन करावा लागतो आणि हे सगळं सहन करण्याची क्षमता त्यामध्ये नसेल तर तो इन्सुलेटर टिकाव धरू शकत नाही. त्याची जी फ्लेक्झिबिलिटी आहे हे कसं असते, इलेक्ट्रिकल क्षेत्र जे आहे तर बहुतेक वेळा इन्सुलेशनला वाकडे तिकडे वळण द्यावे लागते. यासाठी त्याच्या अंगी काय आहे की एक लवचिकता असणे आवश्यक आहे. आता वातावरणातील परिणाम जो आहे तो काय असते की बरेचसे इन्सुलेटर्स हे उघड्या वातावरणात वापर करण्याचा प्रसंग येत असतो. अशा वेळी त्यावरील वातावरणात काय आर्द्रता असेल, सूर्यप्रकाश असेल, रासायनिक पदार्थ असतील, ऑइल असेल, ग्रीस असेल, हवा असेल, या सगळ्यांचा परिणाम होऊ नये. आणि जर समजा परिणाम झाला तर इन्सुलेटरचे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल जे प्रॉपर्टीज, यांत्रिकी आणि विद्युत गुणधर्म हे कमी होतात आणि ते लवकर खराब सुद्धा होतो. मायका इन्सुलेटर, इन्सुलेटरच्या प्रकारामध्ये मायका इन्सुलेटर ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, हा एक खनिज इन्सुलेटर, खाणीमध्ये स्फटिक रूपामध्ये आढळणारा. नंतर काय करतो, त्याच्या पातळ पातळ सीट्स तयार करतो आपण आणि ते उपयोगात आणतो. याच्यामध्ये हे जे अब्रक आहे याची मेकॅनिकल पॉवर खूप कमी असते आणि हा कसा आहे, आर्द्रता शोषून घेत नाही. याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ही चांगली आहे. याचा उपयोग कुठं करायचा, हिटिंग एलिमेंटचे इन्सुलेशन म्हणून करायचा. मायकानाइट इन्सुलेटर याच्यामध्ये काय सांगितलं होतं की साधारणतः अब्रकाची लवचिकता जर वाढवायची असेल तर अब्रकाच्या पातळ पातळ सीट्स वर्निश मध्ये बुडवायच्या आणि रासायनिक प्रक्रियेने तयार केलेल्या अब्रकालाच आपण मायकानाइट म्हणतो. याची लवचिकता चांगली आहे, मेकॅनिकल पॉवर सुद्धा चांगली आहे, आर्द्रता शोषून घेत नाही. याचा उपयोग तुम्ही कॉम्युटेटर सेगमेंटमध्ये इन्सुलेशन म्हणून करू शकता. जे आपले व्हल्कनाइज्ड इंडियन रबर आहे VIR, या शुद्ध रबरामध्ये 5% गंधक आणि झिंक ऑक्साईड मिळून तयार केलेल्या रबरालाच आपण व्हल्कनाइज्ड रबर म्हणतो. याची यांत्रिकी पॉवर चांगली आहे, मेकॅनिकल पॉवर, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ सुद्धा चांगली आहे. बट तापमानाचा परिणाम झाला तर थोडीशी कमी होते, डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ असेल, मेकॅनिकल पॉवर असेल. म्हणून याचा उपयोग नेहमी काय सांगितलं मी, कमी आणि मीडियम व्होल्टेज, कमी आणि मध्यम व्होल्टेजच्या तारावर इन्सुलेशन म्हणून करून टाकायचं. जे एबोनाइट किंवा व्हल्कनाइट आहे, ह्या कसं आहे, कठीण रबर, याच्या शुद्ध रबरामध्ये 30 ते 50% गंधक मिसळते आणि ते मिसळून एबोनाइट तयार केले जाते. यावर उष्णता आणि सूर्यप्रकाश यांचा परिणाम होत असतो, बट यांची मेकॅनिकल पॉवर आणि डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ चांगली आहे. याचा उपयोग लीड ऍसिड बॅटरीचे कंटेनर, रेझिस्टन्स बॉक्सेस, पॅनल फ्रेम या सगळ्यासाठी करू शकतात. जे पॉलिव्हिनाइल क्लोराइड जे बोललो PVC, याला आपण प्लास्टिक असे सुद्धा म्हणतो. याची मेकॅनिकल पॉवर बऱ्यापैकी आहे, आर्द्रता शोषून घेत नाही, यावर वातावरणाचा ऑइल, ग्रीस, रासायनिक पदार्थाचा परिणाम होत नाही.
पीव्हीसी पाईप, केसिंग, केपिंग या सगळ्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. बॅकेलाइट आहे, एबोनाइट पेक्षा याचे वर्किंग टेम्परेचर जास्त असते आणि यावर वातावरणाचा परिणाम होत नाही, आर्द्रता शोषून घेत नाही, तेल, ग्रीस, आम्ल यांचा परिणाम होत नाही. याचा उपयोग कुठे करणार? स्विचेस, सॉकेट, होल्डर, ॲक्सेसरीजचे बेस, कव्हर बनवण्यासाठी करू शकता. जे ॲस्बेस्टॉस आहे तर त्याच्यामध्ये काय असते की खनिज इन्सुलेटर आहे, याचे मेकॅनिकल पॉवर कमी आहे, हा लवचिक नसतो, उष्णतेने पेट घेत नाही, म्हणून हिटिंग एलिमेंटचे बेस इन्सुलेशन म्हणून आणि इस्त्री, रेग्युलेटर, स्टार्टर्स या सगळ्यामध्ये याचा उपयोग करू शकतो. जे आपलं चिनी मातीचं काम, पोर्सिलेन, याचं काय असते की चिनी मातीपासून बनवलेल्या इन्सुलेटरचा पृष्ठभाग एक मुलामा द्यायचा, चकचकीत करायचा, याचे मेकॅनिकल पॉवर आणि डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ चांगली आहे, हवामानाचा रसायनाचा परिणाम होत नाही. तसेच हा कसा आहे, आर्द्रता आणि उष्णता रोधक आहे. कुठं कुठं वापरणार? फ्यूज, किटकॅट, स्विचेस, सॉकेट आणि होल्डर, ओव्हरहेड लाईन मधील लाईन इन्सुलेटर्स या सगळ्यामध्ये याचा उपयोग होऊ शकतो. जे ग्लास इन्सुलेटर आहे हा कसा आहे, पारदर्शक इन्सुलेटर आहे, याच्यावर आम्ल आणि अल्कलीचा परिणाम होत नाही आणि हा आर्द्रता शोषून घेत नाही, अधिक तापमानावर टिकाव धरू शकतो. ग्लास टेप आणि ग्लास क्लॉथ तयार करून याचा उपयोग लॅम्प, लाईन इन्सुलेटर्स, बॅटरी कंटेनर यासाठी केला जातो. जे इंटिग्रेटेड पेपर जे आहे त्याच्यामध्ये काय की कागदाला खनिज तेलामध्ये बुडवायचं आणि ते सुकवायचं, त्याला म्हणायचं इम्प्रिग्नेटेड पेपर. तेलामध्ये बुडवल्यामुळे काय कागदाची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ वाढणार आणि अशा पेपरचा उपयोग कुठं करणार आपण? केबलमध्ये कोर इन्सुलेशन म्हणून आणि जे कॅपॅसिटर्स आहे त्यामध्ये डायइलेक्ट्रिक म्हणून सुद्धा करू शकतो. जे आपला प्रेसपॉन पेपर आहे, लाकडाचा लगदा, ताग आणि सुताच्या लगद्यापासून विशिष्ट पद्धतीने तयार जर केलेल्या कागदालाच आपण प्रेसपॉन पेपर म्हणतो. याचा उपयोग वाइंडिंग मध्ये फेज इन्सुलेशन आणि स्लॉट इन्सुलेशन म्हणून सुद्धा करू शकतो. लेदराइट पेपर, कापडाच्या चिंध्यावर रासायनिक क्रिया करायची आणि त्यात तयार केलेल्या कागदाला लेदराइट पेपर असे म्हणतो. हा कसा असतो? प्रेसपॉन पेपर पेक्षा चांगला इन्सुलेटर आहे आणि याचा सुद्धा उपयोग हा वाइंडिंगच्या कामामध्ये केला जातो. पॅराफिन वॅक्स, हे कसं असतं? एक पेट्रोलियम उत्पादन, पाण्याने ओले होत नाही परंतु थोडेसे गरम झाले की वितळते. थंड स्थितीमध्ये हा एक मेणासारखा पदार्थ, याचा उपयोग काय कॅपॅसिटर मध्ये केला जातो आणि काही कमी तापमानाच्या ठिकाणी एक फिलिंग कंपाऊंड म्हणून सुद्धा उपयोग करतो. जे बिटुमेन आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, याचा जे उपयोग आहे ते पाईप मधून अंडरग्राउंड केबल नेत असताना एक फिलिंग कंपाऊंड म्हणून केला जातो. हा कसा असते? थंड अवस्थेमध्ये घट्ट असतो आणि गरम केला तर द्रव बनतो. ट्रान्सफॉर्मर ऑइल, हे कसं असते? ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं, हे सगळ्यात महत्वाचं कंटेंट. चांगला द्रवरूप इन्सुलेटर, याची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ चांगली असते परंतु हा आर्द्रता शोषक आहे आणि त्यामुळे बाष्पविरहित ऑइलचाच आपण उपयोग करतो. ट्रान्सफॉर्मर मध्ये इन्सुलेशन म्हणून आणि ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी, तसेच जे आपले ओसीबी, ऑइल सर्किट ब्रेकर्स आहे, कॅपॅसिटर आहे, रिओस्टेट आहे, यासाठी सुद्धा इन्सुलेशन म्हणून करतो. तसेच कसं असते? कागद आणि लाकूड याचा इम्प्रिग्नेटेड करण्यासाठी या ऑइलचा उपयोग करतो. एनॅमल, वाइंडिंग वायरवर इन्सुलेशन साठी या वॉर्निशचा उपयोग करतो आपण. जे रबर टेप आहे तर त्या रबर टेपचा उपयोग जॉईंटवर गुंडाळण्यासाठी करतो. टेप गुंडाळताना काय करायचं? त्याला ताणायचं आणि मगच गुंडाळायचं. प्रेशर देऊन ताणल्यामुळे काय होते, म्हणजे गुंडाळल्यामुळे काय होते की घट्ट बसण्यासाठी आपल्याला मदत होते. या टेप मध्ये कसं असते की आपल्याला एक जॉईंट इन्सुलेटेड होतो आणि करंट वाहू लागते, बट याची मेकॅनिकल पॉवर थोडी कमी आहे. जे फ्रिक्शन टाईप आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की या टेपचा उपयोग कुठे सांगितला होता? रबर टेप गुंडाळलेल्या भागावर टेपिंग करण्यासाठी करतो आपण. याच टेपला ओढून ताणून लांब करता येत नाही. फ्रिक्शन टेप मध्ये रबर टेप सारखा गुण नसतो आणि त्यामुळे या टेपचा उपयोग काही सिंगल करता येत नाही. प्लास्टिक टेप, याच्यामध्ये काय सांगितलं होतं? याचे सगळ्यात जास्त फायदे काय सांगितले होते? हाय डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ, खूप पातळ असतो आणि तिसरा फायदा काय सांगितला होता? जॉईंट नुसार या टेपला ताणून आपल्याला टेपिंग सुद्धा करता येते. जे व्हर्निश कॅम्ब्रिक टेप जे सांगितलं होता, कॅम्ब्रिक टेप, या प्रकारची टेप कसं असते? कपड्यापासून तयार केली असते आणि या प्रकारची टेप एक सीटच्या स्वरूपामध्ये आणि रोलच्या स्वरूपामध्ये उपलब्ध सुद्धा आहे. मोटर वाइंडिंग, ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग मध्ये याचा उपयोग आपण करू शकतो. हा तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण युनिट क्रमांक 4 कंडक्टर्स, इन्सुलेटर्स आणि वायर याचं जे आपण काय क्विक रिकॅप म्हणू शकतो किंवा एक समरी म्हणू शकतो, याची आपण माहिती घेतली. मी पुढील व्हिडिओमध्ये काय करणार आहे, तुम्हाला या टॉपिकचा उर्वरित भाग आहे तो पण तुमच्यासाठी शेअर करणार आहे. आमचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला जे स्टार्टिंगला आम्ही डिटेलमध्ये शिकवलं होतं तर त्यामध्ये जर समजा काही डाऊट असेल, तसा तर डाऊट नसणारच आहे कारण की आमच्या भरपूर विद्यार्थ्यांचा आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. तरी पण जे आमचे विद्यार्थी काही कारणास्तव त्यांना एखादा पॉईंट नाही क्लिअर झाला तर तो पॉईंट ह्या व्हिडिओच्या मार्फत क्लिअर व्हावा, हाच आमचा उद्देश. आता आपल्याला ही जी समरी सिरीज आहे म्हणजे क्विक रिकॅपची जी सिरीज आहे ती आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे. तेव्हा तर मित्रांनो, भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला विसरू नका.
आमच्या युट्यूब चॅनल IVVP ऑनलाईनला नेहमी सबस्क्राईब करून ठेवा. ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत धन्यवाद.